सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला अत्याधुनिक अशा 2 मॅग्लुनी 800 व मॅग्लुनी 2000 CLIA विश्लेषक मशीन CSR उपक्रमांतर्गत प्रदान करण्यात आले असून त्याचे लोकार्पण आज ठाणे मनपा सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्या हस्ते झाले। या मशीनमुळे रुग्णालयातील रक्त निदान क्षमता अधिक वेगवान आणि परिणामकारक होणार असून हजारो रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे। यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक मिलिंद पाटील, नगरसेविका मनाली पाटील, नगरसेवक गणेश कांबळे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका चंद्रकांत साळवी, शाखा प्रमुख रवींद्र पाटील, समाजसेवक जगदीश भोईर, किशोर भोईर, मिलिंद सिन्नरकर, राधे वराडकर, निनाद बोराडे, रोहन शिंदे, माननीय नगरसेवक सचिन म्हात्रे आते उपस्थित होते। आज श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कळवा हॉस्पिटलमध्ये 2 मॅग्लुमी मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक मशीन लिया टेक्नॉलॉजी आहे त्या आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। त्याचं स्पीड साधारण 200 टेस्टलर आहे। यामध्ये 200 पेक्षा जास्त टेस्ट होतात। एकाच वेळी 40 पेशंट सॅम्पल होऊ शकते आणि कंटिन्युअस लोडिंग मध्ये सॅम्पल होऊ शकते। यामध्ये कॅन्सर मार्कर, प्रेग्नन्सी मार्कर, ट्यूमर मार्कर, थायरॉइड आदी टेस्ट या ठिकाणी होतात। कळवा हॉस्पिटल हे तसं पाहिलं तर सध्या परिस्थितीमध्ये ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण भागातून सुद्धा या ठिकाणी पेशंट येत असतात। हे हॉस्पिटल निश्चित प्रकारे परिपूर्ण असावं अशा प्रकारचं मत आमचे सर्वोच्च नेते शिंदे साहेबांचं सातत्याने आहे आणि या ठिकाणी जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सातत्याने प्रयत्न हा या हॉस्पिटलमध्ये चालू असतो। मी धन्यवाद देईन श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण संस्थाला। त्यांनी जे डोनेट केलेल्या 2 मशीन्स आहेत त्या अतिशय उपयोगी अशा मशीन्स या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत। या मशीन कार्यान्वित व्हावा, याला काही टेक्निशियनच्या काही अडचणी असतील प्रशासकीय लेवलला, तर आज डीन या ठिकाणी नाहीत, परंतु डीनना आम्ही सांगितलेलं आहे की ताबडतोबीने या दोन्ही मशीन कार्यान्वित होण्यासाठी महापालिकेकडून आर्थिक किंवा मनुष्यबळ देण्यासंबंधीची जी काही भूमिका असेल ती भूमिका माननीय आयुक्त यांच्याशी चर्चा करून पार केली जाईल, जेणेकरून या दोन्ही मशीन कार्यान्वित होतील व नागरिकांना त्याचा फायदा होईल। ओके।